घेतली पाहिजे, की आजचा आपला जो विषय आहे, त्या विषयामध्ये बहकलेल्या पावलांचा सावर थोडा तोल रे, उसळून आल्या जरी भावना आवर त्यांना घाल रे. पण पहिलं एक वाक्य आपण त्याच्यामध्ये घेऊया. बहकलेला. अनेकदा गावामध्ये आपण बघत असतो, बहकलेला म्हणजे त्याला म्हटलं जातं गोंधळलेला आहे. बहकलेला म्हणजे वाट सोडून जाणारा आहे. कैफ चढलेला असेल, साशंक आहे, त्याचबरोबर मार्गावरनं घसरलेला आहे. त्याचबरोबर व्यसनी जर असेल, त्याला सुद्धा लोक म्हणतात बहेकलाय. किंवा काही वेळा वाईट मार्गाला लागलेला असतो, उधळ्या असतो, चैनी करणारा, अविचारी असतो. आणि याच्यामध्ये अविवेकी, समाजमान्य नसलेली वर्तन करणारी मुलं असतात आणि त्यांच्या एखाद्या घरामधला भरकटलेला असतो, निराश झालेला असतो, आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू शकतो, बिथरलेला असतो, तोल सुटलेला असतो. याच्या संदर्भात हा विषय निवडलेला आहे. समर्थ भारत अभियान अंतर्गत वेगवेगळे विषय हँडल केले जातात. प्रणय असेल आणि त्याची टीम असेल, ती प्रणय आणि त्याची टीम आपल्याला बघायला मिळेल की वेगळ्या पद्धतीनं पाऊल टाकता येते आणि त्या वेगळ्या टाकलेल्या पावलामध्ये युवकांचं जी काही जिम्मेदारी आहे ती चांगली निभावतात. या देशातले युवक काय करतात ते जर एका कवीनं सांगितलं होतं की या देशातले युवक काय करतात, कोणती गाणी म्हणतात ते सांगा, म्हणजे त्या देशाचं भवितव्य काय आहे ते मी सांगतो. तसं आपल्या भागामध्ये जर आपण बघितलं तर भरकटलेली, बहकलेली, वाहली गेलेली अनेक मुलं मुली आपल्याला बघायला मिळतात. हा त्यांचा तोल का सुटतो, याच्या संदर्भात आपण थोडा भाग बघणार आहोत. टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी आपण बघणार आहे. 30-40 मिनिटामध्ये आपल्याला अख्खा विषय नाही हँडल होणार, परंतु युवकांनी काय करावं, विद्यार्थ्यांनी काय करावं किंवा पालकांनी काय करावं याच्या संदर्भात आपण यामध्ये पाहणार आहोत. वर्तन समाजमान्य नाही असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी वेगळ्या मार्गाने चाललेला एखादा तुम्हाला दिसतोय. काही वेळा वेगळ्या मार्गाने म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी पण वेगळ्या मार्गाने माणसं जात असतात, पण त्याला काही बहेकलेला म्हणत नाही. अनुकरण करणे. दुसरी गोष्ट आहे नियोजन नाही, आयुष्याचं नियोजन नाही आणि आत्मविश्वासाचा अभाव. संप्रेरक, आपल्या शरीरामध्ये अनेक संप्रेरक तयार होत असतात, त्याचा परिणाम सुद्धा आपल्या वर्तनावर, बिहेवियरवर होत असतो आणि वर्तन आपलं समाजमान्य राहत नाही. आता यातनं पुन्हा चांगला होता येतं का, बहेकलेला माणूस पुन्हा वाटेवर येतो का, तर अनेकदा असं लक्षात आलेलं आहे की त्याला चूक उमगली, स्वतःहून त्यानं बदल केलेले आपल्याला दिसतात आणि तो त्यातनं बाहेर पडलेला दिसतो. पुन्हा चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत असेल तर बाह्य प्रयत्न सुद्धा आवश्यक आहेत. तुझे कुटुंबीय आहेत, मित्र आहेत, गुरुजन आहेत, डॉक्टरांच्याकडे गेला तरी होऊ शकतं बाह्य प्रयत्न, पण सगळ्यात महत्त्वाचे अंतर्गत प्रयत्न आहेत. अनेकदा बहकलेला जो असतो तो आपल्याला मोबाईल, सिगार, दारू, गांजा, अंमली पदार्थ किंवा लैंगिक सवयी त्याला लागलेले दिसतात. चोरी किंवा जुगार यासारख्या सुद्धा गोष्टी होत आहेत किंवा देशविघातक गोष्ट करायची, दंगलीमध्ये सहभाग घ्यायचा किंवा त्रासदायक बाबी दुसऱ्याला जेवढा त्रास देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं होत असतो आणि म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा एक वेगळा असतो. शरीरामध्ये अनेक प्रकारची हार्मोन्स स्रवत असतात. त्याच्यामधली एंडोर्फिन आणि ॲड्रेनलिन यासारखी काही महत्त्वपूर्ण
हार्मोन्स संप्रेरक आपल्या शरीरात आहेत, त्याच्यामुळं आपल्या वर्तनावर बदल होत असतो. ॲड्रेनल असलं तर मग एखादा विद्यार्थी गाडीवर उभा राहील आणि गाडी चालवायला बघेल. दरीमधनं खाली पडलेले पण विद्यार्थी आहेत किंवा साहसी कामं काहीतरी त्याला करायला पाहिजे असतं. एंडॉर्फिन चवलं 24 तास, 48 तासांमध्ये तुम्हाला चांगल्या एखादी गोष्ट केली की ती चांगली आहे आणि ती गोष्ट केली की बरी वाटायला लागते. मला बरं वाटतं, असं तो सांगत असतो. याच्यामध्ये कारण जे आहे त्या कारणाच्या संदर्भात जर बघितलं आपण, तर जाहिरातींचा परिणाम एक आहे, चित्रपट आहेत, मास मीडिया आहे, त्याला आपण त्याचबरोबर सोशल मीडिया आता हाताशी मुला-मुलींची आहे. ऐकण्यातनं, पाहण्यातनं आपण पण तसं करावं असं वाटायला लागतं. आणि मग प्रवास सुरू होतो तो शॉर्टकटचा. अनेक गोष्टी दुसऱ्याने केल्या म्हणून मी करायला बघतोय. आणि हे शॉर्टकट टाकत असताना अनेक गोष्टी होत असतात. पूर्वी मुलं किंवा युवक वर्ग त्या काळातला तमाशावर पैसे उधळायचा. आता जरा बदल झाला. आधुनिकीकरण आलं. बारवालांच्यावर पैसे उधळतोय. त्याला म्हटलं बहेकलेलं आहे. आणि त्यातनं अनेक विघातक कृती शॉर्टकट किंवा अंमली पदार्थाच्यासाठी घरातल्या चोऱ्या असतील, बाहेरच्या चोऱ्या असतील, अशा गोष्टी त्याच्याकडनं होत असतात. हा शॉर्टकटचा प्रवास एकदा सुरू झाला, की तो थांबत नाही. आणि मग आपल्याला त्याच्या संदर्भात काळजी घ्यावी लागते. आमचे एक मित्र आहेत. त्यांनी एक कविता केलेली आहे. सिराज मोमीन म्हणून एक कराडचे कवी आहे. एका कॅम्पमध्ये रात्री 10 वाजता म्हटलं त्यांना कविता एक करा युवकांच्यासाठी. त्यांनी केली. ती कविता अतिशय मजेशीर आहे. त्यांनी जेवढ्या वेळा म्हटली नसेल त्यापेक्षा जास्त वेळा मी म्हटलेली आहे. ही कविता आत्ता एकदा म्हणणार आहे मी आणि शेवटी एकदा पुन्हा एकदा म्हणणार आहे. बहकलेल्या पावलांचा सावर थोडा तोल रे, उसळून आल्या जरी भावना आवर त्यांना घाल रे. पेटून उठल्या तरुणाईला देशसृजनाचा रंग, पेटून उठल्या तरुणाईला देशसृजनाचा रंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी संग. तो कवी पुढे म्हणतोय, माहीत मजला तुझ्या साहसा, माहीत मजला तुझ्या साहसा, नाहीत कसली तमारे, परी येतल्या चुकल्या वाटा नसते कधीच क्षमारे. तुझ्या साहसी वृत्तीला दे निर्माणाचा रंग, तुझ्या साहसी वृत्तीला दे निर्माणाचा रंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी संग. विद्यार्थ्यांच्यासाठी पुढे तो असं म्हणतो कवी, स्वत्व जाणण्यासाठी मित्रा नकोच असले खतरे रे. अनेक खतरे आपण उचलत असतो. स्वत्व जाणण्यासाठी मित्रा नकोच असले खतरे रे, तुझी अस्मिता जपण्यासाठी किती कार्यक्षेत्रे रे. अनेक कार्यक्षेत्र आहेत. निसर्ग आहे, पर्यावरण आहे, लोकांना बदलणे आहे, तळागाळातल्या लोकांसाठी काम करणे, आदिवासीसाठी काम करणे, दलितांच्यासाठी काम करणे, ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी काम करणे, आरोग्य सेवा यासाठी काम करणे, कितीतरी क्षेत्र आहे. तुझी अस्मिता जपण्यासाठी किती कार्यक्षेत्र रे. नव्या युगाचे इमले रचण्या, बांधमणी तू चंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी तू संग. हा कवी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि त्या प्रॉब्लेमनुसार तो त्याच्यामध्ये गेलेला असतो. वाईट सवयी लागतात तशा, तर वाईट पाहण्यातनं लागते पहिली गोष्ट. काय पाहिलं त्याच्यावरनं त्यानं असं असं केलं मग मी पण करणार. वाईट वाचण्यातून काही वेळा वाचण्यामध्ये वाईट गोष्टी येतात आणि त्यातनं वाईट सवयी लागू शकतात. वाईट कानावर पडतं, मित्र तसे आहेत किंवा कुटुंबात आहे, शेजारी पाजारी आहे, वाईट कानावर पडले की वाईट करावं वाटतं. वाईट करण्यातून म्हणजे एखादी कृती केली आणि ती कुणी बघत नाही आणि त्यातनं त्याला आसुरी आनंद मिळतो आणि त्यातनं अशी कृती पुन्हा वारंवार केली जाते. वाईट सवय तिची त्यातनं निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे, मित्रपरिवार आपला असतो, तो तुम्हाला उद्युक्त करत असतो. दम आहे का? असं करून दाखव, हे कर, ते कर, बघूया तुझ्यात तेवढी शक्ती आहे का नाही, किंवा तू एवढं व्यसन करून दाखव, त्याला पण दम लागतो. असं म्हटल्यानंतर मग सुरुवात होते आणि सुरुवात झाली की त्याला पुन्हा शेवट नाही. एक गोष्ट आपल्याला वारंवार सांगावी लागते. व्यसनांचा प्रभाव जो आहे, तो व्यसनांचा प्रभाव असेल किंवा लैंगिकतेच्या संदर्भातला जो प्रभाव आहे, त्याचा आपण शास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे.
वय जास्तीचं त्यांची संख्या कमी आहे व्यसनांच्या मध्ये आणि कमी वयाचे मुलं मुली त्यांची संख्या व्यसनामध्ये असते. बहकलेली पावलं ती आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. सिगारेट असेल, गुटख्याची असेल, दारूची नशा असेल. नशा ही वाईटच. एक सिल्लोडमधले आमचे एक मित्र आहेत कैलास कुमार बाविस्कर. त्यांनी एक छोटीशी कविता केली. गुटख्याची सवय कशी लागते. रस्त्यानं जाताना मित्रांना ऑफर केली. गुटख्याची पुडी समोर केली. नको नको म्हणत थोडीशी घेतली. नंतर पुडीची सवय लागली. पुडी विना दररोज करमेन असं झालं. पुडीनं वर्चस्व माझ्यावर निर्माण केलं. दररोजच्या गुटख्यानं दात किडले. खालचे वरचे ओठही सडले. गुटख्यामुळे दवाखान्याची वेळ आली. पुडीमुळे सगळी पंचायत झाली. गुटख्यानं दात काढायला लागले. दातही गेले आणि पैसेही गेले. लक्षात ठेवा मित्रांनो, गुटखा हा बरा नाही. गुटख्याचा मोही बरा नाही आणि कॅन्सरची गाठ आहे. तर ही व्यसनं दूर केली पाहिजेत. व्यसनं दूर करत असताना एक असं म्हटलं जातं अल्कोहोलचं व्यसन आहे. बहकलेल्या युवक युवतींच्या मध्ये हे एक मोठं प्रमाण आपल्याला बघायला मिळेल. अल्कोहोलिक आहे. मग त्याला पर्याय काय. अल्कोहोलिक म्हणजे त्या ह्याच्यामध्ये दारू पिल्याशिवाय त्याला किंवा ड्रिंक्स घेतल्याशिवाय त्याला जमत नाही आणि मग त्यातनं तो अल्कोहोलिक बनतो. त्यासाठी एक संस्था पण काम करते व्यसनमुक्तीसाठी, अल्कोहोल अनॉनिमस नावाची. पण तिकडं आपल्याला त्याच्यात आता बोलायचं नाही. पण वर्कोहोलिक, अल्कोहोलिकच्या ऐवजी वर्कोहोलिक जर आपण बनलो तर त्याच्यामध्ये एक मजेशीर असा आनंद आपल्याला घेता येऊ शकेल. वर्कोहोलिक म्हणजे काय. एक काम संपलं की दुसरं काम लावून घ्यायचं. अनेकांना सवय असते सारखी कामात असतात. काम संपता संपत नाही आणि काही जणांना काम इतकं असतं की पुरवून पुरवून काम ते करत असतात. मग आपण कुठल्या दर्जाचं आहे हे बघायला लागतं. आमचे एक मित्र नेहमी आम्हाला सांगत असतात. एक जण एकाला गाड्यावर घ्यायचं असतं. तो गाड्यावर घ्यायला जातो बाजारात. बाजारात गेल्यानंतर तो गाडवाला इशारा देतो. इशारा म्हणजे पैसे द्यायचे असतात. ठीक आहे, अगोदर घेणार आहे तर पैसे देतो तो. म्हटलं मी गाड्यावर घेऊन जातो आणि तुला सकाळी सांगतो मी गाड्यावर विकत घेणार आहे का नाही. माझे पैसे बुडले तर चालतील. गाड्यावर घेऊन जातो तो आणि दुसऱ्या दिवशी परत घेऊन येतो गाड्यावर. म्हटलं हे गाड्यावर नको. कार बाबा. म्हटलं हे गाड्यावर काम चुकार गाडावापाशी जाऊन बसलं. हे गाड्यावर आळशी गाडावाजवळ जाऊन बसलं. ह्याच्यामुळे सांगण्याचा बोध असा आहे की बरोबर आपल्याला आपल्यासारखेच मित्र मिळत असतात. हेही लक्षात घ्या. त्या त्या गटामध्ये तसलेच मित्र असतात. काम करणाऱ्यांचा गट असेल वर्कोहोलिक तर वर्कोहोलिकच असणार. अल्कोहोलिक असला तर अल्कोहोलिक बरोबर त्याला तिथं खेचला जातो किंवा तो येतो. तर गट ठरवताना गटात जाताना सुद्धा आपण जवान आहात पण नादान नाही हेही लक्षात ठेवा. योग्य वापर करा. कारण आपल्या शरीरामध्ये कान डोळे दोन दोन आहेत. पण लिव्हर, हृदय, मेंदू सध्या तरी एकच आहे. पुढं माग विज्ञानानं काही चमत्कार केला तर दोन दोन हृदय किंवा दोन दोन मेंदू होतील क्लोन बिन करून. पण तसं काय आपल्या ह्याच्यात तरी शक्य नाही आत्ता तरी. तर लिव्हर, हृदय, मेंदू या सगळ्या गोष्टी जपण्यासारख्या आहेत. तर त्या जपणे गरजेचे आहे. व्यसनी जर झाला. व्यसनाबरोबर अजून काही गोष्टी आहेत. प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करते. आता विचाराची एक प्रोसेस असते. मनात एक विचार येतो. विचार हेतूकडे घेऊन जातो. तो हेतू तुम्हाला कृतीकडे घेऊन जातो. कृतीमुळं सवय लागते आणि सवयीमुळं त्या त्या व्यक्तीचा स्वभाव बनतो. एक उदाहरण बघा. चांगलं करण्याचे मनात विचार आला. तो चांगलं काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर चांगला हेतू निर्माण झाला. चांगल्या हेतूमुळे त्याच्याकडची कृती सुद्धा चांगलीच होणार आहे आणि कृतीमुळे त्याला लागलेल्या सवयी सुद्धा चांगल्याच असणार आहे. पर्यावरणाच्या संदर्भातल्या कृती आहेत त्या एक उदाहरण घेऊन तुम्ही बघा. किंवा अंधश्रद्धा निर्मूलन असेल, भ्रष्टाचार निर्मूलन असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं काम करता येऊ शकेल आणि त्याच्यामुळे तुमचा स्वभाव ठरेल. लोक बघतील आहे वेगळ्या वळणाचा आहे म्हणजे बहकलेला नाही म्हणणार. वेगळं त्याला चांगला स्वभाव आहे. उलटा एखाद्याचा वाईट स्वभाव आहे. वाईट स्वभाव कशामुळे झाला तर वाईट कृती म्हणून. वाईट कृती का झाला तर वाईट हेतून वाईट कृती केली जाते.
वाईट हेतू का आला? तर विचार वाईट आहे म्हणून हेतू वाईट आला. म्हणून लहान मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात, युवकांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या आदर्शवत जर गोष्टी असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या असतील, तर मोठा संपन्न भारत बनायला वेळ लागणार नाही. आपल्याकडं युवकांनी बहकू नये यासाठी म्हणजे प्रणयीच्या गटानं समर्थ भारत परिवारातल्या सर्व सदस्यांचं असं म्हणणं आहे की युवकांच्यासाठी बहकू नयेत बाबा. बहकलेल्या पावलांचा सावर थोडा तोल रे म्हणतोय आपण. त्याच्यामध्ये शॉर्टकट टाकायचं नाही. कुठलीही गोष्ट कष्टाने केली तर त्याचं तुम्हाला जास्त फायदा मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला ठाम नकार देता आला पाहिजे. एखादी गोष्ट मला करायची नाही तर ठाम नकार देता आला पाहिजे. स्वची जाणीव त्याच्यामध्ये असली पाहिजे स्वतः. त्याचबरोबर तर्कशुद्ध विचार आणि आपल्याकडे प्रत्येकाकडे सृजनशीलता आहे किंवा नवनिर्मिती आहे आणि हे नाही, जे नाही ते मी मिळवणार. म्हणजे एखादं पद असेल, एखादं आर्थिक स्थिती असेल, गाडी असेल, चांगल्या मार्गाने मी मिळवणार हे ठरवलं तर निश्चित त्या लक्ष्यापर्यंत तो युवक, तो विद्यार्थी, ती व्यक्ती जाऊ शकते. त्यासाठी छोटी आव्हानं स्वीकारायला आणि ती पार पाडायला आली पाहिजे. छोटी आव्हानं स्वीकारली की मोठी आव्हानं स्वीकारता येतात किंवा मोठी आव्हानं घ्यायची आणि ती पार पाडायची. मोठ्या कौशल्यानं ती जिंकता येतात. आलेल्या अडचणीवर मात करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी, अख्खी गाडी नाही दुरुस्त करता येणार, पण मिस्त्रीकडे गेला तर मिस्त्री नवीन पोराला बरोबर शिकवत असतो, छोटं छोटं गोष्ट कर. किंवा मी कुंभार आहे, कुंभार काम करत असताना किंवा सुतार काम करत असताना बारक्या बारक्या गोष्टी अगोदर पाणी टाकून चिखल मळायला सांगितलं जातं आणि मग नंतर गणपती बनव कधी बनवायचा त्यावेळी. हळूहळू त्याला पाहिजे ते चाक फिरवता येईल, मडकं तयार करता येईल. अनेक गोष्टी आहेत, कौशल्याच्या गोष्टी, व्यवसायातल्या कौशल्याच्या गोष्टी, इंजिनिअरिंगमधल्या आहेत, डॉक्टरी क्षेत्रातल्या आहेत, अध्यापनाच्या क्षेत्रातल्या आहेत, फार्मसीच्या क्षेत्रातल्या आहेत, शेतकरी शेतीमधले सुद्धा आहेत. शेतीतलं गेल्या गेल्या लगेच काही तुम्हाला नांगर किंवा कुळव धरायला लावत नाही. पहिली गोष्ट साधी साधी गवत काढण्यापासून सुरुवात होती. कारण छोट्या कौशल्यातनं मोठी कौशल्य येत असतात आणि अशी छोटी कौशल्य जेवढ्या लहानपणी तुम्ही शिकाल ती अत्यंत महत्त्वाची ठरतात. अजून एक गोष्ट युवकांनी लक्षात ठेवली पाहिजे, मी कुणाचा तरी आहे, मला कुणीतरी आहे, मला काहीतरी येतंय. येतच असतं ना, काहीतरी येतंय त्याचा चांगल्याचा उपयोग करणार आहे का वाईटचा उपयोग करणार आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुमच्या असण्या नसण्यानं काय फरक पडणार आहे. म्हणजे तुम्ही कोणाचा तरी आहात, तुम्ही कुणीतरी आहात, त्याच्यामुळं तुमच्या असण्या नसण्यानं काय फरक पडणार आहे हे बघा आणि मग संकटावर आपोआप मात करायची क्षमता तुमच्यामध्ये येईल. काही वेळा तुम्हाला एकाकी पाडलं जाईल, एकाकी पडणे पाडलं जाईल किंवा तुम्ही एकाकी पडता आणि त्यातनं काही वेळा आर्थिक नुकसान होते. अनेक व्यापार आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक लोकांना रोजगार गेलेला आहे. अशी बेरोजगार युवक किंवा माणसं आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील, पण त्या मार्गाच्या ऐवजी एक वेगळ्या पद्धतीनं जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. वैफल्य आणि अपयश किंवा भ्रमनिरास याच्यावर मात करण्यासाठी आपण स्वतःहून चांगला विचार, चांगला हेतू, चांगली कृती, आपोआप चांगल्या स्वभावाचा माणूस झालेला आपल्याला दिसेल. एक चांगली बाब आपल्याला त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की आता काही शॉर्टकट एक बनवलेले आहेत आम्ही एका प्रशिक्षणासाठी. त्यातले काही मजेशीर उदाहरणं मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ए पासून आपण सुरुवात करूया. ए पासून जर सुरुवात केली तर 3 ए आहेत, ते उपयोगात आणले पाहिजे. 3 ए म्हणजे काय? एक आहे ॲब्स्टेन. ॲब्स्टेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहायचं असतं, अलिप्त राहा, व्यसनापासून असेल, वाईट गोष्टीपासून असेल. 3 ए मधला ॲब्स्टेन. दुसरा आहे ॲडजस्ट, जुळवून घ्यायला लागतं. अनेकदा माणसाशी जुळवून घ्यायला लागतं, वरिष्ठाशी असेल, कनिष्ठाशी असेल, घरातल्यांशी असेल, मित्राशी असेल, जुळवून घ्यायचं. यशा पैशामध्ये हा महत्त्वाचा वाटा आहे आणि 3 ए मधला हा एक महत्त्वाचा आहे, ॲब्स्टेन, ॲडजस्ट आणि ॲमिटी. ॲमिटी म्हणजे
मी सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी सर्व वर्ण वर्ग याच्या पलीकडे जाऊन सलोखा ठेवेन. ॲब्स्टेन, ॲडजस्ट, ॲमिटी. 3 बी पण आहेत. एखादा बी त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवता येईल. ए ते झेड पर्यंत आपल्याला असं जाता येईल. आणि हे जात असताना आपण मुद्दामून विचार करून असे शब्द निवडले तर आपली स्वतःची एक आचारसंहिता तयार होईल. 3 बी मध्ये मी असं म्हणतो की बी बेटर, चांगलं बना. बी ब्रेव, शूर बना. पण शूर बना म्हणजे थरार हवा पण सावधानता बाळग. बी ब्रेव, प्रत्येक गोष्टीमध्ये संकट स्वीकारण्याची ताकद आपली वाढलेली असली पाहिजे. आणि तिसरा बी बेटर, बी ब्रेव आणि बी बिझी. बिझी म्हणजे अनुभव संपन्न तुम्हाला व्हायचं असेल तर कामात व्यग्र तुम्ही असला पाहिजे, कामात व्यस्त असला पाहिजे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये हे शॉर्ट फॉर्म उपयोगी पडलेलं तुम्हाला दिसेल. सी आहे. सीच्या संदर्भात मग 4 सी, 3 सी होते पण अजून एक सी मला वाढवा वाटला, कामाबाबत आहे. कॉन्सन्ट्रेट व्हा. पहिला सी कॉन्सन्ट्रेट, सी एकाग्र व्हा. दुसरा आहे कन्फर्म, पक्क. तुम्ही जी गोष्ट करणार आहात ती पक्की करण्यासाठी पक्की विचारसरणी पाहिजे, कन्फर्म पाहिजे. तुम्ही त्याला जोडून एक कॉन्क्रीट आहे, खरेपणा जपा. एखादी गोष्ट केली, चुकलं असलं तर कबूल करूया आणि ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया, खरेपणा जपूया. आणि काम जे आहे ते काम पूर्णत्वास नेऊया. काम पूर्णत्वास न्यायचं असेल तर तुम्हाला कंप्लीट हा तिसरा सी आहे. म्हणजे पहिला सी आहे कॉन्सन्ट्रेट, कन्फर्म, कॉन्क्रीट आणि कंप्लीट. असे त्याच्यामध्ये आपल्याला कामाबद्दलची सी 3-4 सांगता येतील. याच्या पुढे जाऊया. या शॉर्ट फॉर्ममध्ये आणखी काही शॉर्ट फॉर्म आपल्याला पाहता येतील. एच आहे, 3 एच मानतो आपण. म्हणजे मनुष्याच्या विकासासाठी हर्ट, त्याला मन म्हणतो आपण. मन नावाची काही गोष्ट आपल्या शरीरात नाही पण हर्ट म्हणजे मन असं म्हणतो आपण. हँड मनगट, हेड मस्तिष्क आणि चौथी गोष्ट आहे आरोग्य. ह्या 4 एचची गोष्ट आहे. त्यातलं हँड जे आहे हेल्प, 2 हात का आहेत तर 2 हात असण्याचं कारण आहे, एक हात आपल्यासाठी आणि एक हात दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला मदत करण्यासाठी. मग तिचा हात आपण कायम देत राहूया. हर्ट, हँड, हेड, हेल्थ. असं म्हटलं जातं की काही गोष्टी टाळल्या पण पाहिजेत. 3 टी. पहिली गोष्ट आहे, भयकायचं नसेल तर पहिली गोष्ट टाइमपास टाळा. टाइमपास टाळा म्हणजे वेळ वाया घालवणे टाळा, नियोजन पाहिजे. दुसरी गोष्ट टीज. दुसऱ्याला मी चिडवल्यानंतर मला जर आनंद मिळत असेल तर मी सडेष्ट आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये मला आनंद मिळतोय का हे बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर टीज म्हणजे दुसऱ्याला चिडवणे. टेंट नावाचा एक प्रकार आहे, TAINT, टेंट म्हणतो. टेंट म्हणजे कलंकित करणे, दुसऱ्याला दूषित करणे. वेगवेगळ्या मार्गाने एखाद्याला दूषित केलं जातं. स्पोर्टमध्ये असेल, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असेल, शाळा कॉलेजेसमध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे टाइमपास 3 टी टाळा. पहिली गोष्ट टाइमपास टाळाच तुम्ही. तीच दुसऱ्याला चिडवणे टाळू शकतो आपण. दुसऱ्याला कलंकित दूषित करणे ही आपल्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. असं मी म्हणतो ए आणि बी 2 समान रेषा आहेत. या 2 समान रेषा एकमेकाला नावं ठेवायला लागल्या. एनं बीला नावं ठेवली. बीचं नाव ठेवायचं असेल तर त्याला आपण असं म्हणतो की ए बारीक, याला छोटा करायचा. मग त्याचं दोष द्यायचा त्याला, हे असंच आहे तसंच आहे करून बी बारका होत नसतो. आणि बीला जेव्हा आपण म्हणतो, बी पण ग बसलेला नसतोय ना, बी पण एला नावं ठेवत असतोय. त्याच्यामुळे दोघं आहेत तिथंच राहतात. त्याच्यामुळं दुसऱ्याला कलंकित करणे टाळूया आपण, दुसऱ्याला दोष देणं टाळूया. त्यानंतर आहे
त्याबद्दल पण आपण बघूया. कामाबाबत 3 झेड तुमच्याकडे असले पाहिजे, म्हणजे बहकणार नाही. बहकलेल्या पावलांचा सावर थोडा तोल रे, उसळून आल्यात जरी भावना आवर त्यांना घाल रे. या उत्साहाच्या भरात असं म्हटलं जातं की भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन काम करा. आपण उलटं करतोय. बेभान होऊन नियोजन करते, भान राहत नाही. मग भान ठेवून नियोजन करा, बेभान होऊन काम करा. उत्साह तुमच्यामध्ये असू द्या. तुमचा उत्साह तुमच्या पुढच्या माणसाला उत्साही करू शकतो, जो मानू शकतो. आणि अतिशय महत्त्वाचे, एखादा शिक्षक असेल, एखादा डॉक्टर असेल, त्या डॉक्टरला बघितलं की पेशंट निम्मा बरा होते. किंवा तुमचे असे बघा काही मित्र असतात, त्याला फोन केला की एकदम रिलॅक्स. त्यामध्ये तुम्ही असलो उत्साही, कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला सोल्युशन देता आलं पाहिजे. एक नाही, अनेक सोल्युशन देता आले पाहिजे. आणि हेच कर म्हणून सांगण्याची काही गरज नाही. अनेक सोल्युशन, अनेक पर्याय ज्याला देता येतात, तो मित्र खास असतो. जोम आणि उत्साह त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर तुमच्याकडे एक आस्था असली पाहिजे कामाच्या बाबत, उमेद असली पाहिजे. त्याला म्हणतो झील. पहिली गोष्ट झीप. झीप म्हणजे उत्साह. दुसरा झेड जो सांगतोय मी तो झील आहे. झील म्हणजे आस्था आणि उमेद. आणि तिसरा झेड जो म्हणतोय तो झेस्ट. झेस्ट म्हणजे कळकळ पाहिजे, आवड पाहिजे. असं म्हणलं पाट्या टाकण्यापुरतं काम करतोय, पगारापुरतं काम करतोय, जरा ज्यादा ज्यादा केलं तर काही फरक पडत नाही, ती मिळणारच आहे. तर कामाबाबत झीप, झील आणि झिस्ट हे असलं पाहिजे. आता नाविन्याची आवड 6 जणात एकाला असते. नाविन्याची आवड 6 जणात एकाला असते. व्यक्ती योग्य मार्गाने गेली, चांगली गोष्ट होईल, संशोधक होईल. आणि व्यक्ती अयोग्य मार्गाने गेली त्या 6 मधला. नाविन्याची आवड म्हणजे नवीन करण्याची गोष्ट, नवीन निर्माण करण्याची गोष्ट ही 6 जणात एकाला असते असं म्हणा. मग त्या 6 जणात आपण एक आहे असं गृहीत धरूया. आणि योग्य मार्गाने आपण गेलो, संशोधनासारखं क्षेत्र किंवा चांगला माणूस होईल. व्यक्ती अयोग्य मार्गाने गेले तर बिघडलेले किंवा विकृत वर्तन त्याच्याकडनं झालेलं आपल्याला दिसेल. हे विकृत वर्तन जे आहे ते विकृत वर्तन समाजाला, कुटुंबाला, देशाला हानिकारक आहे. म्हणून नाविन्याची आवड जपा, पण ती नाविन्याची आवड चांगल्या मार्गाने जपली पाहिजे. आणि ती चांगली मार्ग आहेत एखाद्या निसर्ग संवर्धन चळवळीमध्ये, एखाद्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीमध्ये, किंवा एखादी दुसऱ्या समाजातल्या लोकांना फायदा होईल अशी गोष्ट हेल्प करण्यामध्ये आपण ती गोष्ट घालूया. आणि एकाला नाविन्यपूर्ण गोष्टी करता येतात. कोण तुमच्यामधला कवी असेल, कोण तुमच्यामधला चित्रकार असेल, कोण चारोळीकार असेल, कोण लेखक असेल, कोण बातमी चांगलं देऊ शकतो, कोण अँकर करू शकतो, कोण घोषणा भारी देऊ शकतो, कोण वाजवू शकतो चांगलं. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी आपण करूया, नाविन्यपूर्ण करूया. कला तुमच्याकडे आहे, माती काम करण्याची कला आहे, लाकूड काम करण्याची कला आहे. काही जणांना एक कला असते, दुसऱ्याला पट्टी पाडायची, कम्युनिकेशन म्हणतो त्याला. ही कला अत्यंत महत्वाची आहे. कला जोपासता आल्या पाहिजेत आणि त्यातनं नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या पाहिजेत. जशा आपल्या पूर्वजांनी काही नाविन्यपूर्ण गोष्टी, कितीतरी वेरूळ अजिंठासारखे बांधकाम असेल किंवा अशी कितीतरी गोष्टी आहेत, न गंजणारा लोखंड तयार करणारे भारतीय होऊन गेलेले. जगभर अशी माणसं आहेत, माणसंच आहे, माणूस म्हणून बघा ना त्यांच्याकडे. चांगल्या गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी केल्यात पटथोपटा. कोणत्या देशाचा आहे नंतरची गोष्ट. देशाच्या पलीकडे जाऊन विचार आपण करूया, मानवतेच्या संदर्भात विचार. कोरोनाची लस काढली तर जसं सगळ्यांच्या उपयोगी पडणार आहे, नाविन्यपूर्णच गोष्ट आहे ना. मग अशी म्हणतो संशोधक, त्या अशी काही माणसं आहेत, अनेक जण शोधतायत, पण त्यातल्या कुणाला तरी यश मिळेल आणि त्यातनं अखिल मानव जातीचा फायदा होणार आहे. आपण जसं म्हणतो समर्थ भारत व्हायला पाहिजे, ज्या भारतामध्ये चांगल्या विचाराची युवक आणि पुढची पिढी असणार आहे. आता राहता राहिला एक प्रश्न की जो जीवन कौशल्याचा आहे. जगण्यासाठी अनेक कौशल्य लागतात. युनिसेफनं सांगितले 36 जीवन कौशल्याची आवश्यकता आहे. ही 36 जीवन कौशल्य कोणती आहेत जर यादी जर बघितली आपण तर ती यादी मजेशीर यादी आहे. यादी अशी आहे की तुम्हाला तर्कशुद्ध विचार करता आला पाहिजे. ज्याला तर्कशुद्ध विचार करता येते ते बहेकणार नाही, नक्की सांगतो. सृजनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग. मगाचं तर्कशुद्ध विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न विचारण्याची ताकद असली पाहिजे. निर्णय क्षमता,
डिसिजन मेकिंग, दुसऱ्याने डिसिजन घेतला आणि मी घेतलं. कपडे खरेदी करताना, चप्पल खरेदी करताना त्याच्यापेक्षा तुझं तू घे. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या किंवा काय निर्माण झाल्या तर त्याला जबाबदार तूच. निर्णय क्षमता म्हणतो. वाटाघाटीचं कौशल्य, निगोशिएशन स्किल म्हणतो आपण. अजून एक मगाशी सांगितलं, ठाम नकार देता आला पाहिजे. व्यसन तुम्हाला कोण करायला लावत असेल तर त्यावेळी तुम्ही ठाम नकार दिला की संपलं. अशा अनेक प्रसंग येतात की ही मी गोष्ट करणार नाही, ही मला पटत नाही, ही गोष्ट माझ्या वयाला शोभत नाही आणि माझी पावलं मी जमिनीवर ठेवणार आहे. योग्य पद्धतीनं मी माझं आयुष्य काढायचं असेल तर मला ठाम नकार देता आला पाहिजे. परिणामकारक सुसंवाद, ज्याला म्हटलं जातं कम्युनिकेशन स्किल, मगाशी त्याबद्दल बोलले. परस्पर संबंध कौशल्य, फायद्यासाठी मैत्री असणे आणि फायदा नसताना सुद्धा ती मैत्री असणे ही एक महत्वाची गोष्ट आहे. भावनिक समतोल कौशल्य, ज्याला म्हणतो कोपिंग विथ इमोशन. स्वची जाणीव, याबद्दल मी परत एक सांगणार आहे. स्वची जाणीवबद्दल, स्वत्वाची जाणीव. स्वची जाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस आणि स्वत्वाची जाणीव म्हणजे सेल्फ इस्टीम. सहानुभूती, एम्पथी पाहिजे माझ्या बरोबरच्यांच्या बरोबर सुद्धा. वैज्ञानिक दृष्टिकोन सारखा दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. चेंज इन बिहेवियर, वर्तणुकीत माझ्या बदल मला करता आला पाहिजे गरजेनुसार. ताणतणाव जर असतील तर त्याचं मला समायोजन करता आलं पाहिजे. भेकलेल्या किंवा घडी विस्कटलेली जे आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाचे आहे. ताणतणावांचं मला नियोजन करता आलं पाहिजे. किती पण ताण असला तर मला त्याचं समायोजन करता आलं पाहिजे. कोपिंग विथ स्ट्रेस, कारण भावी काळामध्ये तुम्हाला त्याच्याशीच लढा द्यायचा आहे. देखभालीचं कौशल्य, एखादी गोष्ट आहे घरातल्या घरात सुद्धा देखभालीचं कौशल्य महत्वाचं असते. मी माझं दप्तर कसं ठेवतो, पाणी पिताना मी कसं पाणी पितो, ग्लास कसा परत ठेवतोय, लिहिताना मी कसं लिहितोय, समास पाडतोय का, देखभालीचंच कौशल्य आहे ते. आणि ते लहानपणापासून आलं पाहिजे. इंजिनियर वगैरे झाल्यानंतर ते उपयोगाला पडत असतं. शेतकरी असेल तर त्याला तर त्या देखभालीचं कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याची जनावरं, त्याचं पीक लवकरात लवकर जेवढा बघेल तेव्हा त्या रोगाच्या विरुद्ध त्याला काम करता येते ना. सुरक्षित राहण्याचं कौशल्य, आताच्या ह्या जमान्यामध्ये आपल्याला स्टे सेफ, स्टे इन होम, स्टे सेफ, सुरक्षित राहण्याचं कौशल्य. तसं आयुष्यामध्ये मला एखाद्या गोष्टीपासून सेफ राहायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. ड्राईव्ह अँड ड्रिंक वाले आहेत अनेक जण, म्हणजे आपण तर सुरक्षित नाही पण जो सुरक्षित चाललाय त्याच्या अंगावर जाऊन धडकणार. मूल्यमापन कौशल्य, त्याला म्हणतो इव्हॅल्युशनल स्किल. दुसऱ्याचं तुम्ही ज्यावेळी मूल्यमापन करताय त्यावेळी तिसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टीवरनं मूल्यमापन करू नका. तुम्ही स्वतः पहा आणि त्याच्यावरनं तुमचं मूल्यमापन दुसऱ्याचं करा. दुसऱ्या म्हणजे चित्रपटात असेल, नाहीतर तुमच्या मित्राचा असेल किंवा कुटुंबियांचा असेल. पटकन मूल्यमापन करू नका. मूल्यमापनाचे अनेक अंग असतात, त्या पद्धतीनं करा. एका वेळी त्यानं ती गोष्ट केली म्हणजे तशीच तो कायम करतो असं नाही. निष्कर्ष काढण्याचं कौशल्य, एखाद्या गोष्टीतनं तुम्हाला निष्कर्ष चांगले काढता आले पाहिजे. फाइंडिंग स्किल म्हणतो त्याला. खंबीरपणाचं कौशल्य, खंबीरपणा मग सांगितलं ठाम नकार देण्याचं कौशल्य खंबीर असला पाहिजे. ॲसर्टिव्हनेस म्हणतो त्याला. त्याला म्हणतो आत्मविश्वास. आत्मविश्वासानं तुम्ही दुसऱ्या पुढे ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्हाला दुसरा कोणी समजावू शकत नाही. तुम्ही खात्रीनं सांगू शकता की मी हे बघितलेलं आहे, मला ह्याचे इफेक्ट माहीत आहेत आणि मी या पद्धतीनं वागणार. समतोल वृत्ती असली पाहिजे, इक्विनिटी म्हणतो आपण. आणि समतोल वृत्तीनं त्याचबरोबर लवचिकतेचं कौशल्य असलं पाहिजे, ज्याला मगाशी म्हटलं आपण ॲडजस्टमेंट करून घ्यायला लागते अनेक वेळा. लवचिकता तुमच्यामध्ये असायला लागेल. फर्मनेस जसं म्हणतो, काही वेळा लवचिकता असावी लागेल. निरीक्षण आणि नोंदणी कौशल्य ही उपयोगाला येत असतात. सादरीकरणाचं कौशल्य मग सांगितलं. बुद्धीचा हात असला पाहिजे. अंदाज बांधण्याचं कौशल्य, ह्याचा काय होऊ शकेल, ह्याचा शेवट काय हे ज्याला कळेल तर तो काय करेल, त्या नादाला किंवा ती गोष्ट करणार नाही. तर अशा पद्धतीनं आता हे करत असताना मला माझं ॲनालिसिस करता येते का, तर त्या ॲनालिसिसमध्ये जीवन कौशल्य विकसनासाठी आपण असं म्हणतो की प्रत्येकानं आपल्याबाबत माहिती आपली मिळवून ठेवावी. उदाहरणार्थ त्याला म्हणतो मानसशास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो स्वॉट ॲनालिसिस, SWOT. स्वॉट म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, W म्हणजे तुमच्या विकनेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत आणि त्याचबरोबर थ्रेट काय आहे. मराठीमध्ये सरळ सरळ असं करता येईल. शत्रुसंधो, शक्यता काय आहेत म्हणजे काय करू शकतो, त्रुटी काय आहेत म्हणजे मला काय येत नाही,
संधी काय काय आहेत, मला कोणत्या संधी आहेत आयुष्यामध्ये आणि त्यात धोके काय आहेत, हे सगळं आपल्याला जर करता आलं तर आपल्याला स्वतःच्या विषयी एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि तो आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची राहिलेली गोष्ट 3 आर तुमच्याकडे असले पाहिजे. मजेशीर गोष्ट आहे. 3 आर म्हणजे पहिला आर आहे रिस्पेक्ट ऑफ सेल्फ. स्वतःविषयी आदर असला पाहिजे. माझा रंगच काळा आहे. माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या इतर गोष्टी ज्या आहेत, त्या बाबीसुद्धा मला अडचणीच्या ठरतायत. माझ्याकडे एखादं व्यंग आहे, माझी उंचीच कमी आहे, असं आहे, तसं आहे. हे हे जे आहे त्याला स्वतःचा आदर असला पाहिजे. आहे ते तुमच्या आई-वडिलांच्याकडनं, आजी-आजोबांच्याकडनं अनुवंशिकतेनं जे मिळालेलं आहे ते, त्याचा उपयोग करून. लिंकन कसा दिसायला होता तुम्हाला माहिती आहे आणि त्या लिंकन नावाच्या माणसानं काय केलं ते माहिती आहे. भारतामधली सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत. व्यंग असलेले आहेत किंवा वर्ण भेदाला बळी पडलेले आहेत, तरी पण स्वतःचा आदर करायला आपण शिकलो पाहिजे. समजा प्रत्येकाला वाटलं लांब नाक पाहिजे, लांब नाक नाही ना होत. लांब नाकासाठी तुम्ही थंड प्रदेशात पाहिजे. थंड प्रदेशात लांब नाकाच्या स्त्री-पुरुष का असतात? तर लांब नाक त्यांच्यामध्ये थंड हवा जर गेली फुफ्फुसाला ती अपायकारक आहे म्हणून ती वॉर्म होऊन गेली पाहिजे म्हणून लांब नाक आहे. विषुववृत्ताकडची जी माणसं आहेत त्यांना गरम हवा आहे बाहेर आणि ती आणखी गरम होऊन जाणार. त्याच्यापेक्षा त्यांचं नाक जरा फताड आहे. हा त्यांच्या नैसर्गिक चेंज झालेला आहे. गोरा आहे का काळा आहे? तुम्ही कोणत्या प्रदेशात राहताय त्यासाठी निसर्गानं केलेला हा बदल आहे. मेलॅनिन नावाचं पिगमेंट तुमच्या शरीरामध्ये आहे. जर मेलॅनिनचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही काळा असाल, सावळा असेल आणि जिथं कमी आहे तिथं तुम्ही गोरे असाल. आणि मग जाहिरातीला बोलून आपण म्हणतो फेअर अँड लवली लावा मग एकदम गोरं होतं, पण तसं काही होत नाही. एखाद्या म्हशीच्या पाठीवर जर फेअर अँड लवली रोज लावत बसलो आपण तर ती काय गाईसारखी पांढरी होणार नाही. ही जशी म्हणजे आपलं आपल्याला पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे आहे ते आपलं आहे. आपल्याला आई-वडिलांच्याकडनं, आजी-आजोबांच्या गुणसूत्रातनं, अनुवंशिकतेनं जे मिळालेलं आहे, त्याच्यासकट स्वीकार. ते बदलायच्या भानगडीत काही पडण्याची गरज नाही. रिस्पेक्ट ऑफ सेल्फ. मला तोत्रा असेल, मला दिसायला कमी असेल, मला एखादं स्पीड नसेल, चालताना मी अडखळत असेल, त्याच्या सकट मी आहे आणि त्याचा उपयोग करून मला स्वतःला माझा आदर रिस्पेक्ट ऑफ सेल्फ असला पाहिजे. दुसरी गोष्ट रिस्पेक्ट ऑफ अदर्स. दुसऱ्याला पण आदर द्यायला शिकूया ना. दुसऱ्याला आदर दिला. एक घर बघितलंय मी. त्या घरामधली छोट्या मुलाला सुद्धा अहो-जाहो मग बोलवते. आदरानं बोलवते. छोट्या मुलाला सुद्धा. आता जर असं असेल तर तिथं उलट दुसऱ्याला आदर करायला शिकवलं. तिथं आपोआपच ती विद्यार्थी किंवा ते मूल शिकणार आहे. दुसऱ्याचा आदर म्हणजे मोठी माणसं आले, आपल्याकडे प्रथा आहे मोठ्या माणसांचा आपण आशीर्वाद घेत असतो चांगल्या गोष्टीसाठी. परीक्षेला जाताना किंवा इतर गोष्टी. फक्त परीक्षेपुरता काही जण आई-वडिलांच्या पाया पडतायत. हे आपल्याला बघायला मिळतंय. पण तो आदराचा भाव नाही, तो भीतीचा भाव आहे. परीक्षेत मला चांगला पेपर मिळावा म्हणून मी आदर दाखवते. तर तसं नको आहे. रिस्पेक्ट ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्याला काय येतंय त्याला पण म्हणजे तुमच्या घरामध्ये आलेला कामगार किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असलेला वेटर हा सुद्धा माणूसच आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आदर का असू नये किंवा ड्रायव्हर आहे, वडापाववाला आहे, भाजीवाला आहे, दूधवाला आहे, कितीतरी म्हणा शेतकरी आहे. जर गाडीतनं आणि ह्याच्यातनं आला आणि तो मोठ्या सुटाबुटात असला तर त्याला मी आदर करणार आणि जर फाटक्या-तुटक्या ह्याच्यातनं आला तर त्याला मी आदर करणार नाही. ही चुकीची बाब आहे. माणूस म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे. त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. त्याला काय अडचण आहे ती त्याची किंवा तिची अडचण काय आहे ती तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी आपल्याकडे असली पाहिजे. पहिला आर सांगितला तुम्हाला रिस्पेक्ट ऑफ सेल्फ. स्वतःबद्दल आदर असला पाहिजे. दुसरा आदर असला पाहिजे रिस्पेक्ट ऑफ अदर्स. रिस्पेक्ट टू अदर्स. दुसऱ्याचा पण आदर केला पाहिजे. आणि तिसरा आर एकदम मजेशीर आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्स. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्स. प्रत्येक आर मधला स्वतःबद्दल आदर आहे, दुसऱ्याबद्दल आदर आहे, पण काय पण झालं की मी दुसऱ्यावर ढकलतो. हे त्याच्यामुळे झालं. हे
लहान मुलगा म्हणतो, "पप्पा तुमच्यामुळे झालं." "आई तुझ्यामुळे झालं." शिक्षक पण म्हणतात, "100% निकाल आला, पण तुझ्यामुळे जरा कमी पडला बघ, लागला असता." पण ही रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्सची जबाबदारी घेतली पाहिजे. जाता-जाता समजा मी एखाद्या ठिकाणी निघालेलो आहे गावाला आणि जाता-जाता मी पडलो, तर त्या पाहुण्याला मी नाव ठेवत नाही. पाहुण्यानं मला बोलवलं, म्हणताना मला गाडीला अपघात झाला किंवा मला ठेच लागली. अरे पण तू सरळ चाल ना. सरळ चालला असतास, पुढे दगड आहे हे बघितलं असतंस. रिस्पॉन्सिबिलिटी कुणावर तर ढकलल्यानंतर आपल्याला जर त्यातनं आनंद मिळत असेल, तर तो तात्पुरता आनंद आहे. लोकं त्या आनंदाला मानत नाहीत, मानणार नाहीत. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्स प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायला शिका. बहकलेल्या पावलांच्या मध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. माझ्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी माझी काय आहे? माझ्या कुटुंबाची जबाबदारी काय आहे? माझ्यामुळं कुणाचं नुकसान होणार आहे? माझं तर होणारच आहे. त्याची जबाबदारी मी घ्यायला शिकलं पाहिजे. माझे गुण वाढवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझं व्यक्तिमत्व विकासासाठी मी काय केलं पाहिजे? रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्स. मला वेळच नाही. माझी आर्थिक क्षमता तशी आहे. ही कारणं सांगण्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही शोधून काढा, की ज्यांनी अशा गोष्टीवर मात केलेली आहे. हे नाही. चहाच्या गाड्यावर काम करून सुद्धा काही मुलींनी बोर्डामध्ये त्या काळामध्ये नंबर मिळवलेला आहे. आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टी असताना आपण असं का करू शकत नाही? तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला आपण शिकलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, की रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलो आपण. रिस्पेक्ट ऑफ सेल्फ स्वतःबद्दल आदर असला तर मग रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला काही हरकत नाही. दुसऱ्याबद्दल आदर असला पाहिजे. दुसऱ्याला नावं ठेवल्यानंतर प्रश्न मिटत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल थिंग्ज आणि मग या सगळ्यातनं एक योग्य मार्ग आपल्याला घेतला पाहिजे. आपल्या बहकलेल्या पावलांचा मार्ग योग्य पद्धतीनं आपण जर राखत असू, तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये ज्या अनेक गोष्टी घडणार आहेत, त्या गोष्टींच्याबद्दल आपल्याला सांगता येऊ शकतं. इथं जवळ-जवळ 45 मिनिटं मी बोलतोय. आपल्याला काही प्रश्न असतील मित्रांनो, तर ती प्रश्न तुम्ही सांगू शकता? आवाज वाढव बरं तिथनं. काही प्रश्न असतील ऐकणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्यांना, तर त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. जसं आपण म्हणतो व्यसनमुक्त राहण्यासाठी, सलामत राहण्यासाठी, सलामती, सही सलामत आपली आयुष्याची नाव असली पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येकानं काळजी त्याच्या त्याच्या पद्धतीनं घेतली पाहिजे. काही गोष्टी इथं आलेल्या आहेत. त्यातले काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नांच्या संदर्भात थोडंसं पाहतो. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना काही खरंच एखाद्या गोष्टीवर माहिती पाहिजे असेल, प्रॉब्लेम असतील, तर ते तुम्ही विचारू शकता. कमेंट बघा जरा. अ, त्याच्यापुढे जाऊन अजून एक काही गोष्टी आपल्याला जर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांचं आपण उहापोह करणार आहोत. पण त्याच्या बरोबरच काही जण म्हणतील, "घरातला मीच पहिला शिकणारा आहे. मला अडचणी आहेत." पण तुला अडचणी जरी असल्या, तरी त्या घरातल्या व्यक्ती तुमच्यासाठी भरपूर कष्ट घेत असतात आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. आजारी, दिव्यांग, प्रतिकूल अनेकदा WhatsAppवर असे मेसेज आपण बघतो, की ज्याच्यामध्ये हात-पाय नसलेली माणसं अनेक गोष्टी करू शकतात. तर आपण का करता येणार नाही? जबरदस्त आपत्तीमध्ये महापुरासारखे असतील किंवा अन्य आपत्तीमध्ये आपल्याला काही गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये लोकं लढत असताना आपण बघितलेले आहेत. इतरही अनेक कारणं आहेत. काही कारणं कदाचित माहीत नसतील. आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कष्टानं, म्हणजे छोट्या धक्क्यानं, छोट्या अपघातानं आपल्याला जर काही करता येत नसेल,
तर ते करण्यासाठी ताकद निर्माण होते. अशा काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. आपल्याबरोबर दुसरा कसा वागतो किंवा माझ्या घरात हे नाही, माझ्या घरात हे कसं येईल? पण चांगल्या मार्गानं यात वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यासाठी काही करता येऊ शकेल का? एकाग्र जो माणूस एकाग्र होऊ शकतो, त्याचं स्वतःवर नियंत्रण असू शकतं, असं म्हणता येईल. स्वतःवर नियंत्रण काबू असणं गरजेचं आहे. हातपाय नसलेला माणूस करू शकतो. उदाहरणार्थ हिमालयावर बचेंद्री पाल गेली किंवा काही जण ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मेडलचे हकदार झालेले आहेत. एकलव्य आश्रमात नाही तयार झाला. एकलव्य स्वतःच्या प्रयत्नानं तयार झाला. हेही लक्षात ठेवा. वाईट गोष्टीला ठाम नकार द्यायचा असेल तर स्वची जाणीव, व्यक्तिविकास मांडला पाहिजे. सकारात्मक जर गोष्टी असतील, शिकण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. आणि तुम्ही एकच अशी व्यक्ती जगात नाही की छोट्या धक्क्यानं, छोट्या अपयशानं म्हणजे 1-2 सेकंदामध्ये सुद्धा नंबर जातो. त्यावेळी त्याला किती धक्का बसत असेल. ऑलिम्पिकमधलं मेडल गेलं. एवढे वर्ष मी 10-10 वर्ष, 12-12 वर्ष मी सराव केला. नाराज न होता तो पुढे जातो आणि पुढच्या ऑलिम्पिकच्या ह्याच्यामध्ये त्याला मेडल मिळू शकतं. तर माझ्यापासून इतरांना धोका होऊ नये असं तुम्हाला वाटलं पाहिजे. कबीराने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मूरत से बघा काय म्हणतो, मूरत से किरत बडी, बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रही, किरत कभी न जाए. कीर्ती जी तुमची असते ती कीर्ती दिगंत राहायला, दिशा दिशामध्ये राहायला तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. अनेक नावं आपल्याला घेता येतील समाजसुधारकांची. ज्या समाजसुधारकांच्या मध्ये महाराष्ट्राला महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांसारख्यांनी प्रतिकूल परिस्थितीतनं मात केलेली आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ही परंपरा गौतम बुद्धापासून, बसवेश्वरापासून, चार्वाकापासून आलेले प्रश्न विचारण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि ती ताकद त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी त्या परिस्थितीवर मात केली. अनेक संतांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनानं विचार करणारे संत आपण बघितलेले आहेत. संत गाडगे महाराज आहेत. संत तुकारामांचा तर आपण आदर्श घेतला पाहिजे. सत्य असत्याशी मन केले काही मानिले नाही बहुमता. आणि त्यांचे म्हणजे व्यसनावर असेल किंवा अन्य गोष्टीवर कोणतीही गोष्ट अशी महात्मा फुलेंनी आणि संत तुकारामांनी सोडलेली नाही की ज्याच्यावर समाजानं विचार केला पाहिजे. त्याचबरोबर ग्रामगीता लिहिलेले संत तुकडोजी महाराज, त्यांनी सुद्धा अनेक विषय हँडल केलेले आहेत. ते पण आपल्या वाचनामध्ये आले पाहिजे. आणि तसं जर वाचलं आपण तर आपल्याला त्याच्या संदर्भात काही माहिती घेता येऊ शकेल. आयुष्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय, लढाई आपल्याला लढायची आहे. लादलेली लढाई नको आहे. स्वतः सहभागी होऊन लढा द्यायचा आहे. त्याच्यामुळं सर्व काही जिंकण्यासाठी, आपण मिळवण्यासाठी सर्व काही आहे, गमवायला काहीच नाही आपल्याकडं, असं असल्यामुळे भिण्याचं कारण काही नाही. बहकून जाणे किंवा पुन्हा एकदा बहकण्याचा अर्थ जो आहे, एखाद्या डिक्शनरीमध्ये जर तुम्ही बघितला बहकण्याचा अर्थ, तर भरपूर अर्थ दिलेले आहेत. त्या बहकण्याच्या अर्थामध्ये आहे व्यसनी, वाईट मार्गाला जाणारा, कैफ चढलेला, गोंधळलेला, हुकलेला म्हणतो त्याला आपण, उधळे आहे, समाजमान्य नसलेले वर्तन करणारा आहे, स्वैरवर्तनाचा आहे, वहावला गेलेला आहे, निराश झालेला आहे, तोल सुटलेला आहे. असू दे, बहकलेल्या पावलांचा तोल सावरायला येणं ही एक महत्त्वाची गोष्ट युवकांच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आहे, पालकांच्या दृष्टीनं आहे. ती तुम्ही कराल. आणि पुन्हा एकदा मी पहिली कविता जी आहे, पहिल्यांदा वाचलेली कविता, काही जण नसतील त्यावेळी, पण ती कविता मी पुन्हा एकदा वाचतो. सिराज मोमीन या कवींनी ती लिहिलेली आहे. बहकलेल्या पावलांचा सावर थोडा तोल रे, उसळून आल्या जरी भावना आवर त्यांना घाल रे. अनेकदा तुला काही गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये तुला ओढलं जाईल, तर तू आपल्या पावलांच्यावर स्थिर राहा.
भावना उसळून आल्या तर त्याला आवर घालण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. पेटून उठल्या तरुणाईला दे सृजनाचा रंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी संग. माहीत मजला तुझ्या सहसा नाहीच कसली तमारे, तू काय पण करू शकतोस हे मला माहित आहे. परी येथल्या चुकल्या वाटा नसते कधी क्षमा रे. पण वाट चुकली आणि दुसऱ्या मार्गाला गेला त्यालाच आपण बहेकलेला म्हणतो. व्यसनी झाला, अमुक झाला, तमुक झाला, लुटारांच्या टोळीमध्ये गेला, तर काहीतरी करायचं म्हणून तो करायला गेला आणि त्याच्यामध्ये अडकला आणि त्या चक्रामध्ये फसला. परी येथल्या चुकल्या वाटा नसते कधी क्षमा रे. तुझ्या साहसी वृत्तीला दे निर्माणाचा रंग. तुझी जी साहसी वृत्ती आहे ना त्याला निर्माणाचा रंग दे. नवीन काहीतरी तयार, जगासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काहीतरी कर. तुझ्या साहसी वृत्तीला दे निर्माणाचा रंग, मित्रा करू नको वेडा कधी संग. स्वत्व जाणण्यासाठी मित्रा नकोच असले खतरे रे. काय जण मग सिगरेट ओढ, बिडी ओढ, दारू जरा पी, बियरनं काय होते. स्वत्व जाणण्यासाठी मित्रा नकोच असले खतरे रे. एड सारखा धोका तसल्यातनं देतोय. तुझी अस्मिता जपण्यासाठी कितीक कार्यक्षेत्रे रे. तुझी अस्मिता जपण्यासाठी कितीक कार्यक्षेत्रे रे. नव्या युगाचे इमले रचन्या, बांधमणी तू चंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी तू संग. मगाशी न वाचलेली एक कडवं मुद्दामून ठेवलेला ज्याच्यावर मी शेवट करणार आहे. तुझ्या घराच्या भवितव्याची, तुझ्या घराच्या भवितव्याची तूच एक आशा रे. अणघडणाऱ्या इतिहासाची तूच आहेस दिशा रे. तुझ्या घराचा इतिहास जो घडणार आहे त्याची आशा तूच आहे, त्याला दिशा देणारा तूच आहेस. तुझ्या घराच्या भवितव्याची तूच एक आशा रे. अणघडणाऱ्या इतिहासाची तूच आहेच दिशा रे. या देशाच्या उत्थानास्तव, या देशाच्या उत्थानास्तव सतत राहा तू दंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी संग. म्हणजे तुझ्या घराचे भवितव्य, देशाचं भवितव्य याची आशा तूच आहेस आणि घडणारा इतिहास आज तू लिहून ठेवणार आहेस. म्हणजे पुढे मागं म्हणली जाते हे पोरग चांगला आहे, ही पोरगी चांगली होती, वाईट असेल तर वाईट असेल, तो इतिहास आहे. तो इतिहास तुमच्या आजच्या वर्तमानावर अवलंबून आहे. तुझ्या घराच्या भवितव्याची तूच एक आशा रे. अणघडणाऱ्या इतिहासाची तूच आहे दिशा रे. या देशाच्या उत्थानास्तव सतत राहा तू दंग, मित्रा माझ्या करू नको वेडा कधी संग. मी इथे थांबतो.